राजान प्रधान होता. हम्म. राजान प्रधान होता आणि राजाला 2 बायका होत्या. हा. आणि प्रधान अचान राजाची म्हणजे प्रधानाने जे काय सांगेल ते राजानं करायचं होतं. हम्म. मग आता त्याला राजाला 2 बायका होत्या. आवडती ठुली ती रानात काय वयानं गावात आणि आवडती ठुली ती रानात. मग रानात ठेवल्यावर असं ह्याला काही लेकरूच नाही. लग्न होऊन बी 12-24 वर्ष झाली तरी बी लेकरूच नाही लेकरू. मग एक दिवशी प्रधान काय म्हणला राजाला, म्हणला प्रधान म्हणला राजाला, राजासी तर म्हणला का हो प्रधान, तर म्हणलं आज आपण एका शिकारीला जायचं म्हणला. मग शिकारीला जायचं. मग आता प्रधानाला मोडायला येत नाही राजाचं, त्यानं सांगितलं करावंच लागतं. बरं म्हणला, जाऊ म्हणला. जाऊ म्हणल्यावर मग गेला शिकारीला नेला ना. त्यानं काय केलं, शिकारीला नेऊन प्रधानानं राजाला नावडतीकडे नेऊन ठेवलं. नावडतीकडे नेऊन ठेवलं. मग घेऊन माघारी घेऊन आला. मग ती ना आवडती उशीर झाला, रात्र झाली, अजून कसं येणार मग तिनं वाट बघत बसल्यावर दाशांना म्हणले, दाशन चला आपण प्रधानच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू राजा का अजून आला नाही. मग गेल्यावर मग प्रधानच्या घरी गेल्या. प्रधान म्हणाला या 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 बसा बसल्या बोलल्या. मग हिनं लागली रडायला आवडती. आणि राजा कुठे गेला, राजू कुठे गेला, राजासूर कुठे गेला, राजासूर कुठे गेला. ते म्हणलं आता काय सांगू म्हणला तुम्हाला, आता माझी सांगायची म्हणजे म्हणला मला सांगा, मला पण रडू येते म्हणला. हो म्हणले काय झालं तर म्हणजे सांगा माझ्या प्रधान राजाला. म्हणलं सांग तू म्हणला. म्हणलं शिकारीला गेलो होतो म्हणला आणि त्याच्यावर विमान आलं म्हणला. विमान आलं म्हणला. त्याच्यात एकदम सुंदर पोरगी तशी काय पार्वतीच म्हणला. ते म्हणलं राजाचं म्हणून झालं आणि त्या पुरी समोरच गेला म्हणला. आता काय करायचं म्हणून आवडती रडायला लागली. रडून आरडून भिंग्यात तोडून केस तोडून रडायचा सध्या नाश केला. आणि प्रधानानं काय केलं, पहिल्या बायकोकडून नेऊन ठेवलं होतं हिला ना सांगता. आणि म्हणजे कुठं का असं ना म्हणली माझा राजा, म्हणले त्या बायकडे जाऊ द्या म्हणली, पहिल्या बायकोकडे जाऊ द्या पण बायकोड नको म्हणली. आता तयार झाले का नाही पहिल्या बायकोकडे घालवायला, म्हणजे पहिल्या बायकोकडे जाऊ द्या म्हणले. म्हणून म्हणले माझा राजा त्या बायकोच ना म्हणले. बरं म्हणला. गेला बाय आपला मेना पालखी सजवली गेला आला. मग म्हणा लागली ते नावरती म्हणा लागली बाहेर प्रधानचा मेना आला. दाशाला सांगितलं पंचारती करा, वावाळा फेवाळा सगळं केलं. आणि तिने जपातापाला गेलेली होती. आवडती लेकरासाठी जपातापाला गेली. जपातापाला गेली. जपातापानं एक खायला फळ दिलं. फळ दिल्यावर तिनं काय केलं, आले जपानं ते फळ दाशाला म्हणले, दाशन हे फळ घ्या आणि देवापाशी ठेवा म्हणली. मग ते फळ घेतलं देवापाशी नेऊन पाटावर ठेवलं. मग पाटावर ठेवलेला 4 दिवस झालं होतं. 5वा दिवस लागला होता. मग आज दाश्या म्हणल्या, बाई म्हणल्या, तिनं सांगितलं जावा. तिनं गेली होती जपातापाला, काय आणले बघा म्हणली. मग आल्या म्हणल्या दाश्या म्हणल्या, बाय म्हणले तुम्ही जपाला गेलता काय आणलं म्हणले, काय फळ दिलं. मग तिनं तिच्या दाश्याला सांगितलं म्हणली हे ते फळ घ्या ग आणि द्या. फळ म्हणले नेऊ दे तिला म्हणले. मग ते फळ घेतलं तिने त्यांना दिलं आणि ती गेले घेऊन गेले. ते फळ घेऊन गेला ना. ते म्हणले कुठं ठेवलं होतं ते, म्हणले देवाऱ्यापाशी. मग देवाऱ्यापाशी ठेवलं तर म्हणले आपण बी देवाऱ्यापाशी ठेवू, म्हणले देवाऱ्यापाशी ठेवलं. 4थी दिवशी आपलं तिनं काय केलं सांगितलं तसं. 5वी दिवशी तिनं खाल्लं ते फळ पिळून खाल्ला. खिडकीतनं बाहेर टाकलं. मग खिडकीतनं बाहेर टाकल्यावर ती शेरड राखी आली आणि आता मेंढीनं खाल्लं.
ते अर्धी फोडीनं खाली, अर्धी फोड त्या मेहंदीनं खाली. हिला बी दिवस गेला, मेहंदीला बी दिवस गेला. मेहंदीला दिवस गेलो, मग असं तसं महिना 9 महिना लागला. आणि मग लागलं हेच पोट दुखायला, संपलं दिवस. मग दाशांना सांगा लागलं असं जावं म्हणजे पोट दुखायला लागलं म्हणून राजाला सांगा. आल्या दाशा पळत आल्या म्हणल्या आणि बाईचं पोट दुखायला लागलं. म्हणल्या काय झालं कुणाचं पोट दुखायला लागलंय. हिनं काय केली, आवडते ना जावं ग म्हणली. आणि तिला काय होईल, तिला ते काय होईल फळ दिलं होतं. ती म्हणली जावं ग म्हणली. तिला काय होतं ते बघा म्हणली. पोरगं होते का पोरगी होती, पोरगं होतं का पोरगी होते. तिनं आपल्याला गेल्या आणि तीच रोग वाटायला येईल होता. आणि तिला झालं ते मेंढर. तेव्हा ती कशी म्हणली, ए मेंढक्या म्हणली ह्याचा किती किंमत आहे म्हणले. ते बाई म्हणला आता तरी जन्मले म्हणला बाळ आता आहे म्हणला. आणि जी किंमत तुला काय सांगू म्हणला. तुला काय द्यायचं आहे, तुला घ्यायचं आहे का, तर मला हे घ्यायचं आहे तर किती देऊ, तर दे 50 रुपये घेऊन जा म्हणला. 50 रुपये घेतलं, चिंगीत गुंडाळलं आणि गेल्या बायका त्या नावावर तिचं बळापण कराय. तिथे ठुलं तसंच तिचं डोळं बांधलं आणि तिची डिलिव्हरी केली. पोरगं झालं. ते पोरगं घेतलं बाळ त्यात बांधलं, मेंढरू तिच्या मोर ठुलं आणि मेंढरू पिळ ठुलं. ते उघडलं आणि वरडा लागले ब्या करून शेण. म्हणल्या अगो बाई म्हणल्या लेकराला म्हणजे बाईला म्हणली राजाच्या बायकोला म्हणल्या थोरल्या मेंढरूच पिलूच झालंय. मेंढर काय का असं म्हणली, मेंढराचं पिलो असू ना तर सापाचं पिलो असू त्याला सांभाळायचं म्हणली, सांभाळायचंच म्हणली. सांभाळून ती पोरगं नेलं घरी, आवडती पशी दिलं. त्याच्या खोंडक्या करून तुकडं टाकडं करून त्यात गुंडाळलं. मग दाशाला म्हणली ती लहानीतला काढा परशी आणि त्याच्या खाली पुरा लेकराचं, त्याच्या खाली पुरा म्हणली. त्या दाशाने परशी काढली, उकरलं, डबरं केलं, त्याच्यात ते गटर पुरण वरण परशी झाकलं. हाय असं म्हणजे हालून म्हणली राजा आंबोळीला बसल्यावर. नाही हालत म्हणले. बाय हालत झालं की राजा आंघोळीला गेला. ती बाळ खाली हाला लागलं. परशी खायला लागली आज म्हणा लागला. दाशन म्हणली का ग म्हणली तुम्ही चांगलं पुरलं नाही का म्हणली गटर. अगो दाशन म्हणले बायाने चांगलं गटर पुरलं म्हणले. नाही म्हणले ती गटर काढा म्हणली आणि समुद्रात नेऊन टाका म्हणले. मग ते बायाने गटर काढलं आणि समुद्रात नेऊन टाकलं. समुद्रात नेऊन टाकलं. उन्हाच्या देवाच्या देवगांना समुद्रात गणपती देवाच्या देवगांना आंघोळीला गेल्यावर पवायला लागल्यावर ती गटर वर ती काय म्हणली अरे ढेबऱ्या पटायच्या ते गटर काय आम्ही आणतो जाऊन शेणे. म्हणलं तुम्हाला काय गटर निघतंय म्हणलं. आम्ही आणत असतो म्हणला गटर. पळून गटरच गावलं ना. जरा म्हणलं तुम्हाला नाही निघत गटर म्हणला ते. मी आणतो म्हणलं गटर काढून शेणे. गणपती गेला की गटर असाच घेऊन हातात आला. बघा म्हणला तुम्हाला गावलं ना आणि मला डबऱ्या पोटाचा म्हणता म्हणला. आणला का नाही म्हणला गटर. बाय नेलं घरला. मग पार्वती विचारायला लागली देवगानं मग तुम्ही एवढा काय वेळ केला म्हणले. पार्वती म्हणली गणपतीला म्हणले तू एवढा काय वेळ केलाच म्हणले. तो घेऊन बसला का म्हणले खेळत. नाही म्हणला. मग देवगानाने सांगितलं म्हणले यावेळी गटर होतं म्हणले तर तळ्यात होतं म्हणले आम्हाला गावं ना पोहून आम्हाला गावलं नाही आणि गणपतीनं जाऊन आणलं. बघ म्हणला मला म्हणते त्या ढेबऱ्या पोटाच्या आम्ही आणलं जाऊन शेण. आणलं बाय काढलं गटर त्याला म्हणले दे तोंडा जागेला तोंड लावा, नाका जागेला नाक लावा, काना जागेला कान लावा, होटा जागेला होट लावा, कपाळा जागेला कपाळ लावा, डोळ्या जागेला डोळं लावा. जी शिल्यार हाय तसं शिल्यार रोडा म्हणजे हाय असं शिल्यार जोडलं. मग राहिला तो चांगला. मग ती कळा लागलं कळत कळा लागल्यावरती कसा म्हणला पार्वतीला. पार्वतीने सांगलं तरी सगळ्या आई म्हणून सगळ्याला म्हणून. ते काय म्हणला परत कळा लागल्यावर माझ्या ह्याच्यात आई कोणची खरी आहे म्हणला.
माझी आई कोणची खरी आहे मला सांग म्हणला. हम्म. मग ती म्हणली कर म्हणली तुला कोणी काय म्हणलं का, हा हा तुला कोणी काय बोललं का, तर नाही मला कोणी काय बोललं. मग तू आहे का खरी विचारतो, नाही माझी खरी आहे कोण आहे ते सांग. मग बाई सांगितलं, तेवढं पुस्तक दिलं, हम्म. सगळं त्याच्यात कहाणी झालेली तेवढी, हा. ते कहाणी झाली तेवढी, त्याला पुस्तक दिलं, तेवढी शिळीत दिली. हम्म. आणि म्हणायचा काय उद्या करी छम छम घामेल, उद्या छन छन घामेल घम घाम म्हणून असं म्हणली. हम्म. ती जाळ्याचा पट्टे फिरवत 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 गेला, उतरला. ते मेंढरू मोठं झालं, त्यांनी सांगितलं आता करायचं, शेणी लढाई खेळायची, हा 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 लढाई खेळायची. मग आता लढाई खेळायचं इकडं एकटा, हा आणि तिथं मेंढरा पेली संग किती तर पब्लिक आली. हा आता काय करायचं, आणि म्हणजे ही माळ गळ्यात घाल म्हणली. तू पार्वती ना त्याला सांगितलं, ही माळ गळ्यात घाल म्हणली, किती बी सैनिक येऊ दे म्हणली, ती घाबरत नाही म्हणली. आणि माळ गळ्यात घातली, तो कोणी शेणी आणलं आण बाहेरून, त्याला वाटायचं त्या मेंढराच्या पिल्याला ह्याच्यापाशी लय सैनिक आण, काय नाही सैनिक आलं. जसं 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 मेंढराचं पिलू जे आलं तसं ह्याला डुसणे दिलं. डुसणे दिलं, पडल्यावर ते पुस्तक घेतलं, ते पुस्तक वाचलं, आणि ही राजाचं मेंढरून राजाचं पोरग ओळख झाली, त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यावर रानात गेला, त्या गावात आला, धाकलीला काय केलं, नायावर नेलं, तिची केस कापली, गाडा मांडलं, गाडवावर बसवलं, गावात सगळ्या मिरवणूक काढली, आणि थुरलीचं राज्य थुरलीला मिळालं. हिला गाडवावर बसून सगळ्या गावात वरात काढली. बघी जाते का तुरी.